सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक पैलूंचा अभ्यास चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मागील 2 दिवस आदरणीय सौ मेधा कुलकर्णी यांनी समर्थांचे नीतिशतक आणि कालच्या श्री गुरु पौर्णिमेच्या त्यांचा अभ्यासपूर्ण विवेचन सादर केलं आणि समर्थ वाङ्मयाप्रती असलेली सेवा त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवली. आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला आपले प्रथम शिष्य उद्धव स्वामी यांना जो ग्रंथ सांगितला तो उपदेश आपल्या सध्याच्या विवेचनामध्ये 21 समासी अर्थात जुना दासबोध याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आपण 21 तारखेपर्यंत या ग्रंथातील 21 समासी ग्रंथातील 14वा समास आपण पाहिला आणि हा समास पाहत असताना 31व्या ओवीपर्यंत आपण आलेलो होतो. या ठिकाणी समर्थ आपल्या शिष्याला समजावून सांगतायत की तुला जी भीती वाटतीये, तुझ्या अंतःकरणात देहबुद्धी या एकाच गोष्टीचा विचार असल्यामुळे तुला हे सगळं दृश्य विश्व खरं वाटतंय, पण हे सगळं मिथ्या आहे. आणि समर्थांनी आपल्या शिष्याला अनेक उदाहरणं दिली, अनेक संदर्भ दिले आणि सांगितलं की एकच एक मूळ परमात्मा वस्तू आहे, ते परब्रह्म आहे आणि तेच अनंत रूपानी, अनंत आकारांनी, अनंत देहांच्या माध्यमातून नटलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की नारळाचं झाड आहे, नारळाच्या ज्या फांद्या आहेत त्या स्त्रीलिंगी आहेत, नारळ त्यातलं पाणी, त्यात निघणारी मलई, त्याच्या काथ्या, त्या नारळातून निघणारं तेल, या सगळ्या गोष्टी वेगवेगळी रूप आहेत. आपण पाहिलं पितळ एक धातू आहे, त्याचीच पळी आहे, त्याचंच तामण आहे, त्याचंच पातेल आहे, त्याचीच परात आहे. त्याचप्रमाणे सोनं पाहिलं, सोनं हा मुळात एक धातू आहे, पण कानातले, नाकातले, हातातले, गळ्यातले अनेक आभूषण त्या सोन्यापासून तयार होतात. समर्थांनी अनेक संदर्भ देऊन सांगितलं, अग्नीचं सांगितलं, आपाचं सांगितलं. समर्थ म्हणतात, ऐसिया नाना व्यक्ती परी एक अग्नी आदि अंती का 52 मातृका प्रती आकार सोडीना. एकच वर्णमाला आहे, एकच अक्षर आहे, पण त्याचे वेगवेगळे भेद आहेत, त्याचा आकार वेगवेगळा आहे. अशा प्रकारचं विवेचन समर्थांनी आणि त्याला अनेकामध्ये एक तत्व पाहण्यासाठी समर्थ त्याला प्रेरित करतायत. पुढे समर्थ काय म्हणतायत त्याचा विचार आपण आज करूया.
श्रीराम समर्थ श्रीराम. ऐसी सर्व ही बोलता माया, स्तब्धता झाली शिष्यराया. म्हणे न पुसता चित्ता माझ्या, समाधान. रेंज आज रेंजचा मोठा घोटाळा होतोय. 2-3 वेळा खंड पडतो आहे मध्ये मध्येच. मोबाईल डाटाची रेंज मी बाहेरगावी असल्यामुळे या ठिकाणी येत नाहीये. तरी आपण प्रयत्न करूया. नेट जरी नसेल तरी नेटाने आपण आजचा हा एपिसोड, आजचं हे सत्र चालवण्याचा प्रयत्न करूया. ऐसी सर्व ही बोलता माया, स्तब्धता झाली शिष्यराया. म्हणे न पुसता चित्ता माझ्या, समाधान न घडे श्रीराम. विचार करिता माया सर्व, परिपुरुषाचा दिसतो अभाव. तेणे माझा अंतर्भाव, डगमगिला की स्वामी श्रीराम. अरे शिष्या माया कैची, हे कन्या वंध्या पुत्राची. पुत्रची नाही मात्या कन्येची, वार्ता कोठे श्रीराम. अरे ऐक घाविरा का झालासी, अंतरू नको विवेकासी. उतावळी करू नको आम्हासी, बोलो दे क्षणभरी श्रीराम. जरी आम्ही तुझे जीवीचे, जाणोनी सांगितले अंतरीचे. तरी मग तुझ्या बोलाव्याचे, कोण काज आहे श्रीराम. समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी त्याला सांगतायत आपल्या शिष्याला, ऐसी सर्वही बोलता माया, स्तब्धता झाली शिष्यराया. म्हणे न पुसता चित्ता माझ्या, समाधान न घडे. आता शिष्याच्या अंतःकरणाची स्थिती आपल्या लक्षात येईल. त्यांनी प्रश्न विचारला, समर्थांनी अनेक दृष्टांत त्याला दिले. त्याच्या लक्षात आलं की ही माया, जे मला दिसतं आहे हे दृश्य विश्व, हे मिथ्या आहे, हे नाशिवंत आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी आपण प्रश्न विचारला आणि सद्गुरूंनी आपल्याला उत्तर दिलं. आपल्या मनातली सगळी किंत निवारण केले. त्यामुळे शिष्य स्वामींना असं म्हणतो की तो आता शांत बसलाय. स्तब्धता झाली शिष्यराया. म्हणे न पुसता चित्ता माझ्या, समाधान न पडे. मी जर तुम्हाला विचारलं नसतं तर माझ्या चित्ताला समाधान कसं मिळालं असतं. मी तर सारखा बेचैन राहिलो असतो. आणि जेव्हा मला हे सगळं समजलं तेव्हा तो शिष्य कसा झालाय. या ठिकाणी एक महत्वाचा शब्द आहे, या ओवीमध्ये महत्वाचा शब्द आहे, तो म्हणजे स्तब्धता झाली शिष्यराया. जेव्हा त्या परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होतं किंवा सद्गुरूंची कृपा जेव्हा शिष्यावर होते, तेव्हा त्याला एक शब्द, गोड शब्द वापरलाय समर्थांनी, आणि तो शब्द आहे मौन्य गर्भा. काहीच बोलायची गरज नाही आणि काही त्याला सांगावंही वाटत नाही. त्याला त्या परब्रह्म स्वरूपाची तदाकारता एकदा प्राप्त झाली की हे सगळं दृश्य विश्व त्याला फिकं वाटायला लागतं. त्यात त्याला कुठलाही इंटरेस्ट राहत नाही. स्तब्धता झाली शिष्यराया. पण मग तो असं म्हणतो की मी जर तुम्हाला विचारलं नसतं तर माझं समाधान कसं झालं असतं. म्हणजे अजूनही त्याला हे लक्षात येत नाहीये की स्वामींजवळ अशी काही सिद्धी आहे की माझा चेहरा पाहून माझ्या मनामध्ये आलेले प्रश्न मला माझे सद्गुरू त्याची उकल करून दाखवणार आहेत. अजूनही त्याला त्याचं लक्षात येत नाहीये. समर्थ पुढे बोललेले या पुढच्या काही ओव्यांमध्ये की तू माझ्यावर भरोसा ठेव रे, तू माझ्यावर विश्वास तर ठेव. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे. मूळ तुठे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. आमच्या मनामध्ये
किती भाव आहे, किती विश्वास आहे. माऊलींची पालखी निघताना पिंपळ हलतो, याचे व्हिडिओ, याचे फोटो किती व्हायरल झाले. आमची धारणा काय, आजही माऊली तिथं आहे, ही आमची धारणा आहे. बरोबर आहे. आम्ही त्याचे फोटो व्हायरल करतो, आम्ही त्याचे व्हिडिओ व्हायरल करतो. याचा अर्थ काय आहे, आम्हाला ते पटलंय म्हणून आम्ही ते पाठवतोय. ज्या गोष्टी आम्हाला पटलेल्या नाहीत त्या आम्ही पाठवणार नाही. मग मला एक प्रश्न माझ्या मनात पडतो, एवढं जर असेल तर नियमांमध्ये थांबून, नियमांमध्ये बसून एक 100 लोकांची जर दिंडी काढली असती आणि सगळे नियम पाळून 50 ते 100 लोकांनी माऊलींच्या पादुका जर पंढरपूरला आणल्या असत्या, चाललं नसतं. आणि एवढा सगळा आम्ही नियमांचं काटेकोरपणे पालन करतोय आणि माऊलींवर आमचा भरोसा आहे की हे आम्हाला चालत नाही. आम्ही काय करतो, गाडी घेतो, त्याला फुला माळांनी जडवतो, शोभिवंत करतो, पोलिसांच्या व्हॅन सोडतो मागे पुढे. लोक जे दर्शनाला येत आहेत त्यांचं तुम्ही काय करता, काय करणार. आपल्या मनाला प्रश्न पडला पाहिजे. आमच्या अंतःकरणात भगवंत आहे ही जर दृढ भावना असेल आणि त्याचा प्रत्यय येतो आम्हाला. बरं, मी असं म्हणत नाहीये की दरवर्षीप्रमाणे 5, 6, 7 लाखाची आपण वारी काढली पाहिजे, नाही, असं नाही. पण जेव्हा दिंड्या सगळ्या तयार आहेत, प्रमुख दिंड्यांकडे 25 माणसं, 10 माणसं, 15 माणसं असं जर केलं असतं आणि जर वारीचा सोहळा जर केला असता, काय बिघडलं असतं. तुम्हाला निवडणुकांसाठी हजारो लोकांची सभा भरवता येते, तिथं कोरोनाचे नियम नाही लागत का? का नाही विचार करायचा. जिथं सत्ता आहे, जिथं पैसा आहे, जिथं प्रतिष्ठा आहे, तिथं सगळं खपवतं, खपून चालतं, खपून घेता तुम्ही. आणि जेव्हा हिंदुत्व येतं, हिंदुत्व मी काही फक्त हे धर्मापुरतं बोलतोय अशातला भाग नाहीये, त्याला मात्र तुम्ही त्याची गळचेपी करता, वरून मुलामा देता. आणि आमच्यातलेच काही लोक आम्हाला ज्ञानाचे डोस पाजवायला तयार राहतात. कोरोनाचा काळ आहे, तर काळजी घेतली पाहिजे. अहो, काळजी घेतली पाहिजे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी लोकांमध्ये खूप अवेअरनेस आहे. लोकांनी काळजी घेतली असते ना. कुणाला मरा वाटतं, आपल्यावरून विचार करा ना, मरा वाटतं का आपल्याला? लोकांनी काळजी घेतली असती. मग जो पोलिसांचा ताफा त्या गाडीसोबत पळतोय, त्या गाडीसोबत, त्या दिंडीसोबत का नाही चालवला, का नाही दिंड्या काढल्या? अहो, उद्या तर असं होईल की एवढी मोठी गाडी तरी कशाला करायची आहे? एक छोटी कार घ्या, शासन त्यासाठी पैसे देईल, एसी कार मध्ये पादुका आणि 5 माणसं बसतील आणि सरळ त्या पादुका घेऊन पंढरपूरला येतील. चालेल का आम्हाला हे? या ठिकाणी समर्थ शिष्याला आपल्या सांगतायत की तू माझ्यावर विश्वास तर ठेव. आता शिष्य जो म्हणतोय की मी जर तुम्हाला विचारलं नसतं तर तुम्ही मला सांगितलं नसतं, मग माझ्या अंतःकरणाचं समाधान झालं नसतं. पण तसं नाहीये. समर्थ पुढे म्हणतात, विचार करता माया सर्व परिपुरुषाचा दिसतो अभाव, तेने माझा अंतर्भाव डगमगला की स्वामी श्रीराम. आपण म्हणाले की मी फक्त पुरुष आणि प्रकृती एवढंच सगळं आहे, तिसरा कुणी इथं नाहीये. मग आता प्रकृती तर दिसतीये. आपण म्हणतो का नाही, उंच डोंगर आहे, हिरवा गालीचा पसरलेला आहे, छान पाऊस पडतो आहे, रमणीय सगळं वातावरण प्रसन्न झालेलं आहे, ही सगळी प्रकृती आहे. शिष्य म्हणतो प्रकृती तर मला दिसतीये, पण तो पुरुष दिसत नाही ना. म्हणून अंतर्भाव डगमगला, इथं जो शब्द आलेला आहे ते माझं अंतःकरण
किंचित डळमळलं. पुरुष दिसत नाही, प्रकृती दिसतीये, ती दृश्य आहे. खरं तर आपण पुरुष आणि प्रकृती हे व्यवहारामध्ये मानतो. अहो, माणसांमध्येच काय, झाडांमध्ये सुद्धा आपण पुरुष आणि प्रकृती मानतो. पपई माहिती आहे तुम्हाला? पपई जर स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी अशा जर झाडांच्या जर एकत्र आपण त्यांची जर वाढ नाही केली तर पपईच्या झाडाला फळ लागत नाही. मी 2 दिवसाखाली म्हणल्याप्रमाणे ती काही कोंबडीसारखं पुरुष कोंबडा असो का नसो आपल्याजवळ दररोज एक अंड देत राहा असं होत नाही. पपई येणार नाही. त्याचं फर्टिलायझेशन होण्यासाठी त्या माशांनी किंवा त्या जंतूंनी, त्या कीटकांनी ते पुरुष केसर इकडे आणले पाहिजे, त्याचं फलन झालं पाहिजे, तेव्हा ती पपई येईल. शिष्य म्हणतोय की मला डळमळीत झालं होतं की प्रकृती मला दृश्य दिसतीये पण मला पुरुष दिसत नाही. म्हणून माझं अंतःकरण मी थोडा जरा काय म्हणतो त्याला किंचित हल्लो होतो. आता समर्थ त्याला समजावून सांगतायत. तो म्हणतो की मी जरा डगमगलो होतो, म्हणजे घाबरलो होतो. त्यांनी कबुली दिली आहे, आपल्या सद्गुरूंकडे त्यांनी कबुली दिली आहे की तुमच्या बोलण्याने मला माझं सगळं समाधान झालंय, पण मला या दृश्य विश्वामध्ये जशी प्रकृती नटलेली आहे याची मला प्रचिती आली, कारण मला हे सगळं दिसतंय. पण तो पुरुष कुठे आहे की ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं घडलेलं आहे. म्हणून मला जरा मी घाबरलो होतो. समर्थ पुढे म्हणतात, अरे शिष्या माया कैची. अरे ही प्रकृती तू खरी मानतो का? प्रकृती दिसली, पुरुष दिसला नाही म्हणून तू घाबरला. समर्थ म्हणतात, अरे शिष्या माया कैची. हे कन्या वंध्या पुत्राची. समर्थ म्हणतात, अरे वंध्या पुत्र, अपत्यहीन स्त्रीला झालेला पुत्र या म्हणण्यातच काही अर्थ नाहीये. हेच बेसलेस आहे. आता त्या पुत्राची कन्या म्हणजे ती नाथ, तिचं काय खरंय? अपत्यहीन स्त्रीला झालेल्या मुलाची मुलगी. अहो, मुलगाच झाला नाही, तिथं त्याला मुलगी कुठून आणली? तसं हे प्रकृतीबद्दल आहे. आपल्याला वाटतं की हे सगळं दिसतंय, पण आपण पाहतो की जे आज दिसतंय यद दृष्टम तन नष्टम. हळूहळू हळूहळू ते खचत राहतं. आज ज्या टेकड्या दिसतायत 10 वर्षांनी त्या टेकड्या राहत नाहीत, खदानी होतात. लोक त्यातलं सगळी खनिज काढून घेतात आणि ते भूमीला सपाट करून ठेवतात. टेकडी 10 वर्षांनी 20 वर्षांनी दिसत नाही. अरे शिष्या माया कैची. हे कन्या वंध्या पुत्राची म्हणजे नाथ, पुत्रच नाहीये तर नाथ कुठून आली? पुत्रची नाही मात्या कन्येची वार्ता कुठे? दासबोध आठवला पाहिजे. अरे जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. समर्थ दासबोधामध्ये विचारतात, अरे जे घडलंच नाहीये तर म्हणले त्याची वार्ता काय पुसतो तू? काय विचारतो? कोण कुठे गेला, कधी आला, कसा आला, काय नाही. अरे जो जन्मलाच नाही त्याची काय चौकशी करतो? अरे ऐक घाबिरा का झालासी, अंतरू नको विवेकासी, उतावळी करू नको अम्मासी, बोलो दे क्षणभरी श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे एवढा उतावीळ का होतोस तू? का तुला घाबरल्यासारखं झालं? तू माझं बोलणं तर ऐकून घे आणि ते शांत चित्ताने ऐक. घाबरायचं काय कारण आहे? मी आहे ना तुझ्या सोबत. म्हणजे एकीकडनं तू म्हणतो की स्वामी तुमच्यामुळे माझं समाधान झालं, तुम्ही मला ज्ञान दिलं, तुम्ही मला कृपा केली, आणि एकीकडनं तू म्हणतो की मी घाबरलो. खरं कोणतं आहे, खोटं कोणतं आहे? अरे ऐक घाबिरा का झालास? आता एक प्रसंग डोळ्यासमोर आणा किंवा हा प्रयोग करून बघा. काय प्रयोग करायचा? मी केलाय म्हणून तुम्हाला सांगतो. रात्री आपण झोपतो, मध्येच एखाद्या वेळी जाग येते.
बाथरूमला जायचं असतं, जाग आलेली असते, काहीतरी आवाज आला म्हणून, काहीतरी म्हणून, तेव्हा आठवणीनं पुन्हा झोपत असताना डोळे मिटा आणि डोळ्यासमोर एक चित्र आणा. करून बघा हा प्रकार तुम्ही. रात्री मध्येच जेव्हा जाग येईल किंवा झोपत असताना तुम्ही हा विचार करा, डोळे मिटा, डोळ्यासमोर एक चित्र आणा की एक मोठा पाईप आहे, 2-2.5 फूट व्यास असलेला, आणि त्या पाईप मध्ये तुम्ही पडलेला आहात. तो पाईप जमिनीमध्ये गेलाय. बोरवेलचा पाईप तुम्हाला माहिती आहे, त्यात बऱ्याच वेळा मूल पडतं बघा. बोरवेलचे जे मोठे पाईप असतात त्यामध्ये लहान मुलं ती खेळायला जातात आणि त्यात पडतात, आणि मग काय काय क्रेन आणा, हे आणा, ते आणा, बरंच उठाठेव करावी लागते. तुम्ही कल्पना करा की त्या पाईप मध्ये तुम्ही पडलेला आहात आणि तुम्ही बाहेर निघण्यासाठी जोर जोरात आवाज करताय, पण तो आवाज लोकांपर्यंत पोचत नाही. तुम्हाला दरदरून घाम फुटलाय. त्या घामामुळे त्या पाईपला तुमच्या शरीराभोवती निर्माण झालेलं जे पाणी आहे, त्या घामाने तुमच्या असं लक्षात येतंय की त्या पाईप मध्ये तुम्ही खाली 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 सरकताय. जमिनीच्या पोटाकडे तुम्ही चाललाय. तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो, नाही तुम्हाला घाम फुटला आणि नाही तुम्ही डोळे उघडून धाडकन उठून बसलात, तर बघा, प्रयत्न तर करा. शिष्याची अवस्था अशी आहे. आपण कुठे आहोत? आपल्या घरात आहेत, आपल्या अंथरुणावर आहोत, पण आम्ही असं मानलं की मी एका पाईप मध्ये पडलोय, माझा आवाज बाहेर जात नाहीये आणि मी वरचेवर त्या पाईप मधून खाली 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 सरकतोय. मला कुणी बाहेर काढील का नाही? आपला जीव कसा झाला? घाबरा झाला. मला माहिती आहे की मी केवळ कल्पना केलेली आहे, पण त्या कल्पनेनी माझ्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहिलं, त्या चित्राने मी घाबरा झालो आणि मी धाडकन डोळे उघडतो. मी फॅन वाढवतो, मी लाईट लावतो आणि मी आश्वस्त करतो माझ्यावाला की मी घरातच आहे. असा प्रसंग आपल्या जीवनात येऊ शकेल की नाही? आता मला तुम्ही सांगा की जे स्वप्नामध्ये पाहिलं ते खोटं निघालं, जी कल्पना केली ती खोटी होती, तरी मी घाबरलो, आणि मी आता घरामध्ये आहे हे मला समजलंय. घर एवढं सेफ आहे का? 2 दिवसात आपण पाहिलं महाडच्या भोवतीचा परिसर, बिरवाडी. आज मी कमलेश जोशींना बोलण्याचा खूप प्रयत्न केला. आपल्या शिवथर गळीचे ते विश्वस्त आहेत, बिरवाडीला राहतात. महाडमध्ये किती इमारती कोसळल्या. कमीत कमी 100 लोक महाड, रायगड, चिपळूण या भागामध्ये गेलेत. सेफ्टी आहे का? कुठल्या क्षणाला काय होईल? अहो, बातमी तर एक अशी आहे की गावकरी एकत्र जमले, 200-250 कुटुंबाचं दरवाजाचं गाव आहे ते. ती सगळी मंडळी विचार करतायत की आता आपण बाहेर शिफ्ट व्हावं का इथून. असा विचार करत असताना ती दरड कोसळली आणि ते सगळे गावातले लोक जे एकत्र आले होते ते सगळे त्या दरडीखाली झाकले गेले. कुणी सुद्धा राहिलं नाही सांगण्यासाठी. आता ते स्वप्नातला पाईप सेफ आहे, कल्पनेतला पाईप सेफ आहे का मी माझ्या घरात आहो ते सेफ आहे? विश्व हे असं आहे सज्जन हो, कधी काय होईल याचा भरोसा नाही, याचा नेम नाही. समर्थ म्हणतात तू घाबरा होऊ नकोस. तू घाबरलास तर तुझं समाधान तुझ्यापासून दूर जाईल. अंतरू नको विवेकासी, नित्यानित्य विवेक, आत्मानात्म विवेक, सारासार विवेक.
याचा तू विचार कर. म्हणजे विवेकाच्या अधिष्ठानावर तू विचार केला तर तू घाबरणार नाहीयेस. कारण तुला माहितीये की तू काही हा केवळ देह नाहीयेस. तुझ्यातलं जे आत्मतत्व आहे ते चिरंतन आहे. असतची असे असं आहे. उतावळी करू नको आम्हासी बोलो दे क्षणभरी. अरे एवढा उतावीळ का होतोस तू? समर्थ म्हणताय मला बोलू तर दे. बोलो दे क्षणभरी. माझं बोलणं तर ऐकून घे. आपल्या जीवनामध्ये असे अनेक वेळा प्रसंग येतात. आपण काहीतरी ठरवलेलं असतं ते होत नाही. आणि एखाद्याला काही काम सांगितलं आणि ते झालं नाही म्हणून समजलं. मग जेव्हा तो माणूस आपल्या समोर येतो तेव्हा आपण त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती लावतो. तुला मी अगोदरच सांगितलं होतं असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. अरे पण काय झाले ते ऐकून तर घ्या. समर्थ इथं तसं म्हणतात बोलो दे क्षणभरी. मला एक क्षणभर तर थांब. या काय एवढा उतावीळ होतोयस? जरी आम्ही तुझे जीवीचे जाणोनी सांगितले अंतरीचे, तरी मग तुझ्या बोलाव्याचे कोण काज आहे श्रीराम. किंचित धीरत्व धरावे तुवा सादर होऊन ऐकावे, तुझी आशंका स्वभावे निरसोनी जाईल श्रीराम. जरी आम्ही तुझे जीवीचे, तुझ्या जिव्हाळ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुझी आशंका आहे, तुझ्या मनात आलेले प्रश्न आहेत, शंका आहेत, त्याचं समाधान मी करतोय. जाणोने सांगितले अंतरीचे. तू मला बोलला नाहीस पण तुझ्या अंतःकरणात चाललेली खळबळ ही मला माहिती आहे ना. सद्गुरूंपासून काय लपवून ठेवायचं आहे ते सगळं जाणतात. तरी मग तुझ्या बोलाव्याचे कोण काज आहे? तू कशाला म्हणतो मला? मी घाबरलो, मी विचारलं म्हणून तुम्ही मला उत्तर दिलं, किंवा तुम्ही माझ्या मनाचं स्पष्टीकरण केलं, माझ्या मनातल्या सगळ्या शंका काढल्या. तुझ्या बोलण्याची काही गरज नाहीये. आत्माराम ग्रंथामध्ये उद्धव स्वामींना हा सगळा दासबोध सांगितल्यानंतर नंतरचा जो आत्माराम ग्रंथ सांगितला त्यामध्ये दुसऱ्या समासामध्ये समर्थ सांगतात की तुझ्या मीपणासी निर्मूळ केले दासबोधासी. मी तुला दासबोध सांगितला होता टाकळीला 21 समासी. मीपण निरसन मी तुला सगळा एक समास त्यावर सांगितला. सगळ्या त्या 21 समासांमध्ये मीपणाचा निर्मूळ करण्यासाठी, निराश करण्यासाठी सांगितलं. पण ते काही तुझ्यातलं तुझा चित्तवृत्ती पालटलेल्या दिसत नाहीयेत. पण मला तुझी तळमळ आहे म्हणून मी तुला पुन्हा सांगतो. किंचित धीरत्व धरावे. थोडा धीर धर. तुवा सादर होऊन ऐकावे. तू ऐकून तर घे. आमची ऐकण्याचीच तयारी नाहीये. तुझी आशंका स्वभावे निरसोनी जाईल. आपोआप निरसन होईल तुझ्या शंकेचं. तू त्याची काळजी करू नको. फक्त तू काय कर, एकाग्र होऊन ते मी जे सांगतोय ते तू ऐक. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात नीट ऐकलं तर काय होईल? नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे श्रीराम. तू श्रवण कर, तू ऐक. काय होईल त्याच्याने? तुला कुठलाही प्रश्न पडणार नाही. दशक 1 समास 1 नवीन दासबोध. नासे अज्ञान दुःख भ्रांती. सगळं दुःख जाईल, सगळी भ्रांती निघून जाईल, सगळं अज्ञान संपेल. शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती. तुझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. आम्ही ते किती सावधानतेने ऐकलं, आम्ही किती एकाग्र होऊन ऐकलं, आम्ही किती मन देऊन ऐकलं, यावर आम्हाला फळश्रुती आहे. समर्थांच्या वचनांमध्ये खोट नाही आहे. आम्हाला ते किती समजलं. काल मी जांबेला गेलो.
आता म्हणलं चला गुरुपौर्णिमा आहे, आपण जांबेला जाऊ, दर्शन घेऊ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचं दर्शन व्हावं, त्यांच्या जन्मगावी जाता यावं, तिथली माती आपल्या डोक्याला लावता यावी, यापेक्षा भाग्य काय. पण चराचरामध्ये विश्वात्मा भरलेला आहे आणि ते सगळे अंशरूपाने आहेत, काही काळजी करण्याचं कारण नाही. असं असताना देखील सगळी कड्या कुलप लावलेली होती. आता सकाळी उठल्याबरोबर 2-4 फोन केले म्हणून दर्शन तरी झालं, नाहीतर आम्ही आमच्या देवांना बंदिवासात टाकलंय, कारागृहात टाकल्यासारखं 3-3, 4-4 कड्या कुलप लावलेली आहेत. विरस झाला असता, पण समर्थांची कृपा आहे. तिथले विश्वस्त गुलाबराव तांगडे ते आमची वाट पाहत होते. त्यांनी दर्शनाची व्यवस्था केली. ते म्हणाले गोंधळ नको, एकदाच सगळे जाऊ नका. म्हणला काही हरकत नाही, एक एक माणूस जाऊ आम्ही. ते म्हणाले नाही हो, दोघं जा, तुम्ही काही काळजी करू नका. दोघं जाऊन आम्ही दर्शन घेतलं, सगळा परिसर पाहिला, तिथली माहिती सगळ्यांना सांगितली, सगळे खुश झाले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंच्या निवासस्थानी जावं, सद्गुरूंच्या जन्मगावी जावं, यापेक्षा भाग्य कुठलं मोठं आहे. समर्थ म्हणतात फळश्रुती कधी मिळेल, आमची तादात्म्यता किती आहे, आमचा सद्गुरूंवर विश्वास किती आहे, त्यावर आम्हाला ती फळश्रुती मिळेल. किंचित धीरत्व धरावे, तुवा सादर होऊन ऐकावे, तुझी आशंका स्वभावे निरसोन जाईल. स्वभाव म्हणजे सहजपणे ती निरसून जाईल, तुझ्या मनामध्ये कुठलीही आशंका राहणार नाही. माया माईक आभासे, तुझी कल्पनेसीच दिसे, देही देह बुद्धी बसे, म्हणोनिया श्रीराम. तुझं जे काही सांगितले ते तुझं इतुकेच कळले, क्षणामध्ये डगमगिले चित तुझे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात अरे माया माईक आभासे, या चरणातले हे तिन्ही शब्द काय एकच अर्थ आहे. माया याचा अर्थ जी झालीच नाही ती, मा अधिक या, माया जी झाली नाही ती. दुसरा शब्द आहे माईक. आपल्याला माहिती आहे, आपण बोलायला उभं राहावं, एखाद्या ठिकाणी भाषण करायचंय आणि बरोबर माईक बंद पडावा. आमचे समर्थ होती सुनील दादा चिंचोळकर म्हणायचे, या माईकवर काही भरोसा ठेवायचा नाही, माईक आहे. या चरणातला दुसरा शब्द आहे माईक, त्याचाही अर्थ तोच आहे. तिसरा शब्द आहे आभास आहे. आपल्याला वारंवार ते शब्द समर्थ सांगतात, त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा आहे की ते एम्बॉस करायचा प्रयत्न करतायत. माया माईक आभासे, तुझी कल्पनेसीच दिसे. तुला कसं काय दिसतंय ते तुझ्या कल्पनांना दिसतंय. कल्पना करणारा तू नाहीयेस, हा तुझा देह आहे. तू देहबुद्धीच वावरतो, मी म्हणजे हा देह. आपल्याला असं वाटलं पाहिजे की या जन्मामध्ये आपण जे काही काम केलेलं आहे, समर्थ वाङ्मयाची जी सेवा केली आहे, ती या जन्मासाठी ललांभूत आहे आणि इतरांना आदर्शवत आहे, असं वाटलं पाहिजे. आता असं जर समाधान असेल तर मग बोलावणं आलं तर जायला काय हरकत आहे का. या जन्मामध्ये केलेलं काम हे ललांभूत आहे, विशेष आहे. अचानक बोलावणं आलं, जायला काय हरकत आहे. आम्ही जायला हरकत नाहीये, परंतु आम्हाला अडथळा कुठे आहे. मी विचार करतो की का नको अजून मी हे काम करायला. आत्ता तर मला एवढं, मी 2च पुस्तकं लिहून झाली आहेत. आत्ता तर माझी 50 प्रवचनं झाली आहेत, माझी 200-300 प्रवचनं तरी होऊ द्या. मी आत्तापर्यंत फक्त 15 ते 20 ग्रंथांमध्ये लेख दिले आहेत, वेगवेगळ्या अंकामध्ये लेख दिले आहेत. थोडे लेख 400-500 तर होऊ द्या. का ही आस्था आहे, का आम्हाला आकृष्टता आहे, का आमची आसक्ती आहे, तर आम्ही या देहापुरते अडकून बसलो म्हणून. समर्थ या ठिकाणी म्हणतात देही देह बुद्धी वसे म्हणून या.
तुझे जे काही सांगितले, तुला जे मी काही सांगितलं ते तुझं इतुकेच कळले. इतुके म्हणजे किती? तुझी कुवत आहे त्याप्रमाणे, तुझी कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे तुला ते समजलं. चित्त तुझे, म्हणून तू लगेचच व्हायब्रंट झाला, घाबरा झाला, डगमगला तू. अरे आधी आपणाशी जाळावे, मग रघुनाथी मिळावे. आपणाशी राखता जीवे, राम कायचा जोडे. तू जर म्हणत असशील की मी देह राहील आणि मला रामाने दर्शनही दिलं पाहिजे, अरे समर्थ म्हणतात की तू आणि राम हे वेगळे कसे मानतो तू? तुला कसं वाटतं की या देहाने रामाचं दर्शन झालं पाहिजे? एक देह तरी सोड, नाही तर राम तरी धरू नको. तुझं जे काही सांगितले ते तुझं इतुकेच कळाले, तुझ्या कॅपॅसिटी प्रमाणे. तुझी कुवत किती आहे तेवढं तुला समजलं. अरे आधी आपणाशी जाळावे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. काय अर्थ आहे? एक बीज त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतला. त्याचं कुठे नाव नाही, त्याचा कुठे लेख आला नाही, त्याचं कुठं प्रवचन आलं नाही, त्याचा कुठे फोटो आला नाही. त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं, पण त्या बीजाने कणसाचा सोहळा अनुभवला. माझ्या पोटी एक कणीस आले की त्याला हजारो दाणे आहेत. एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. तुकाराम महाराज सांगतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, अरे आधी आपणाशी जाळावे, तू स्वतःचं अस्तित्व संपव, मग रघुनाथी मिळावे. आपणाशी राखता जीवे, राम कैचा जोडे. तू जर तुलाही सांभाळशील, तुझं अस्तित्व ठेवशील, तर तुला राम कसा भेटेल? एक काव्य, त्या काव्यामध्ये याची सगळी अर्क या समर्थांच्या वचनांचा आपल्याला सापडतो. हा शब्देविण संवादू एक दासबोध आहे जुना, मिरजेच्या अभ्यास मंडळाने काढलेला. खूप वर्ष झाली त्याला, 10-12 वर्ष झाली असतील. डॉक्टर कुलकर्णी ते अध्यक्ष, आणि त्यांनी हा ग्रंथ काढला होता. त्या ग्रंथाच्या सुरुवातीला एक काव्य आहे आणि त्या काव्यातली ही काही ओवी आहेत. हा शब्देविण संवादू, दुरितांचा सांडो प्रवादू, माईकपणाचा अनुवादू, सांडो मिथ्या. काय अर्थ आहे हो? माईकपणाचा अनुवादू, माईक आणि त्याचा अनुवाद करायचा म्हणजे वंद्या पुत्राची कन्या, असं झालं ते. समर्थ सांगतात हा शब्देविण संवादू. इथं बोलण्याची काही गरज नाही. दुरितांचा सांडो प्रवादू, माईकपणाचा अनुवादू, मिथ्या सांडो मिथ्या. आता सरावे मीपणा. मीपण संपलं पाहिजे, माझं अस्तित्व संपलं पाहिजे. आता सरावे मीपणा, उपभोगाची सांडो उतरणा. उतरंडी कशाच्या असतात? बोळक्यांच्या असतात. एकावर एक, एकावर एक, एकावर एक. या ठिकाणी ते कवी म्हणतात, आता सरावे मीपणा, उपभोगाची सांडो उतरणा. एकावर एक, एकात एक, एकात एक उपभोग. आमचे भोग संपतच नाहीत, आमच्या वासना संपतच नाहीत, आमच्या कामना संपत नाहीत. एकात दुसरी, दुसऱ्यात तिसरी. आज एक वस्तू मिळावी असं आपल्याला वाटत असतं. ती वस्तू मिळाली, थोड्या दिवसांनी त्याच्याबद्दलची आकृष्टता संपली. आता अजून काही आहे का? ते कधी मिळेल? या ठिकाणी कवी म्हणतोय, उपभोगाची सांडो उतरणा, समर्थ प्रेमाची पखरण सर्वत्र व्हावी, सारे विकल्प झडावे. फार अर्थपूर्ण रचना आहे.
सारे विकल्प झडावे, सहा रिपू निस्तेज व्हावे, देहबुद्धीचे गळावे, मृत्तिका कवच. हे कवच कशाचं आहे? देहबुद्धीचं जे कवच आहे, मी माझं जे अस्तित्व मानतो, या ठिकाणी कवी म्हणतोय मृत्तिका कवच. माती आहे ही सगळी. ती कधी विरघळून पडेल याचा नेम नाही, कधी त्या मातीला तडा जाईल याचा नेम नाही. हे सगळं संपलं पाहिजे आणि त्याला आपण धरून न ठेवलं पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, तुझी वासना जे माया उठोनी जावी, म्या आपुल्या डोळा पहावी, तरी तुझी देहबुद्धी माया दौडावी, न लगे रे तुझा. या दोन अर्थ आहेत या चरणामध्ये. तुझी वासना, तुला काय वाटतं? जे माया उठोनी जावी, तुला काय अपेक्षित आहे? की ही जी देहबुद्धी रूपी माया आहे ती उठोनी जावी, ती माझ्यापासून निघून जावी. म्या आपुल्या डोळा पहावी, आणि ती निघून जाताना या देहबुद्धीचं ममत्व सुटताना मी ते पाहिलं पाहिजे, अशी तुझी धारणा आहे का? हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे, आता तू जर माझ्यावर विश्वास ठेवलास आणि मी जे काही तुला सांगतोय ते जर तू ऐकलंस, तर तुझी देहबुद्धी जाताना मी पाहीन, ती माझी जबाबदारी आहे, असं समर्थ सांगतायत शिष्याला. दोन अर्थ आहेत या चरणाचे. म्या आपुल्या डोळा पहावी, एक तर तुला वाटतंय की तुझी देहबुद्धी जाताना तू पाहिलं पाहिजे. हो मी आता मला देहबुद्धी राहिलेली नाहीये. मी मागे एक आपल्याला अनुभव सांगितला होता. एक साधक आहेत, वय खूप झालेलं आहे, आणि ते एका ठिकाणी म्हणाले की माझी देहबुद्धी संपली. अहो, तुमची संपली आहे, पण तुम्ही समाजात राहता, मग तुम्ही उघडे नागडे फिरलं तर चालेल का? बरं, ते संपलंही नाही ना अजून. तुमचं अजून हवं नको पण संपलं नाही, तरी तुम्ही म्हणता की माझी देहबुद्धी संपली आहे म्हणून. सुहासदादा आगरकर, आम्ही मुंबईमध्ये आपल्या शुभदाताई फणसे जे आहेत त्यांच्या घरी होतो, आणि तिथला हा प्रसंग आहे. एक, माझी देहबुद्धी जात असताना मी पाहिलं पाहिजे, मला ती दिसलं पाहिजे, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ समर्थ सांगतायत की तू ही देहबुद्धी संपावी, तुझी संपलीये हे मला पाहायचंय, मी तुला तसं तयार करीन, तरी तुझी देहबुद्धी माया दौडावी, न लगे रे तुझा. मग ही देहबुद्धी जाण्यासाठी काय केलं पाहिजे? समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, नभासारिके रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देहबुद्धी उरेना, सदा सर्वदा अर्थपोटी पुरेना. त्याचं चिंतन केलं पाहिजे. कायम त्याच्याशी अनुसंधान जर ठेवलं तर देहबुद्धी राहणार नाही. कल्पनेचे एक बरे, मोहरताची मोहरे, तिला जिकडे जोडावं तिकडे ती रमते. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तुला जर तुझी देहबुद्धी सोडायची असेल तर तू देहबुद्धी सोडताना तुला पाहायचंय, म्हणजे तुझं अस्तित्व आहेच आहे, ते मी पण संपलं पाहिजे, आणि त्याच्याशी तदाकार होऊन तुला ते जगता आलं पाहिजे. अशी अवस्था प्राप्त व्हावी म्हणून समर्थ आपल्या शिष्याला अनेक उदाहरणं देऊन त्याच्या अंतःकरणातला मीपणा काढायला लावतायत. ही प्रक्रिया आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये पुन्हा पाहूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.